नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? तर हे आहे आमचं मागच्या वर्षीचं 2025चं मकर संक्रांती स्पेशल हळदी-कुंकू डेकोरेशन, जे तुम्हाला नक्की आवडेल. तर इथे आम्ही काय केलंय, हा टेबल आहे. या टेबलच्या खाली अशा फुलांच्या माळा ठेवल्या आणि एका बाउलमध्ये पांढरी फुलं ठेवली आणि वरच्या साईडला एक चौरंग ठेवला. चौरंगावर हे एक मोठा आरसा ठेवला आणि त्या आरशाच्या बाजूला सगळीकडे झरोके लावले, जे मी दिवाळीसाठी तयार केले होते. आणि ह्या चौरंगाच्या आजूबाजूला सगळं आम्ही सजावट म्हणून दागदागिने, अलंकार, बांगड्या, फुलं, गजरा आणि मेकअपचं थोडंफार सामान ठेवलं. त्यानंतर या साईडला इकडे आम्ही छोटे-छोटे जे सुगडे होते त्यामध्ये भुईमुगाच्या शेंगा, गाजर, हरभरा, तिळाचा लाडू असं सगळं भरलं आणि डेकोरेशन्स म्हणून असं सजवलं होतं. आणि त्यानंतर आम्ही या साईडला एक खिडकी आहे, त्या खिडकीलाही आम्हाला कवर करायचं होतं. तर आम्ही इकडे असे पतंग बनवले आणि मग एक डब्याचं कवर होतं षटकोनी, त्याला पेपर लावला, हळदी-कुंकू लिहिलं आणि हे असं छान नथ काढली. हे एक माझी मैत्रीण आहे यामिनी, तिने केलं आहे. आणि त्यानंतर मेन डेकोरेशन इकडे येतं. इकडे टेबलवर आम्ही असं एक कागदाचं कमळ तयार केलं आहे मस्त. आणि आणि हे जे छान असं सुंदर डेकोरेशन आहे ते माझ्या मैत्रिणीने केलं आहे आणि ती आहे यामिनी निगुडकर. ती खूप क्रिएटिव्ह आहे आणि तिने हे सगळं केलं आहे. आणि इथे तिने केलं मोठं मंगळसूत्र, त्याच्या वाट्या, कानातले, हिरव्या बांगड्या, त्यानंतर हळदी कुंकू आणि या साईडला तिने एक छान अशी नथ तयार केली. आणि हे सगळं पेपर कटिंग आहे. या पेपर बांगड्या ह्या मात्र वेगळ्या आहेत. आणि त्यानंतर इकडे ही आमची मैत्रीण, जिच्या घरी आम्ही मागच्या वर्षीचं हळदी कुंकू केलं, मनीषा पंडित. तिच्या घरी आम्ही ठेवला होता प्रोग्राम. दरवर्षी आम्ही एकीच्या घरी कार्यक्रम करतो. आणि नमस्कार, मी विद्या शिंदे. आज आहे आमचं हळदी कुंकू. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. कसा वाटला आमचा हळदी कुंकाचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोवर बाय बाय.